रमणलाल शहांना सुद्धा त्यांना महिन्यातनं एकदा भेटल्याशिवाय करमत नाही, मी बघितलेलं आहे. आणि त्यांनी जी मांडणी केली ती अतिशय जसं श्रीराम पवार सरांचं म्हणतं तसं मानवी पिढी पाटील सरांचं आपण म्हटलं पाहिजे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख केला तर विदर्भ आपल्यात आला तो खरंच यशवंतराव चव्हाणांच्या होत आला. त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी किती लोकांनी त्यांच्यावर जोडे फेकून मारले, पण त्यांनी आपला तोल ढवू दिला नाही आणि महाराष्ट्राचं एक स्वप्न हे आपल्यासमोर त्यांनी साकार केलेलं आहे. मला श्रीपाद सबनीस यांच्याबद्दल बोललं पाहिजे की श्रीपाद सबनीस निवडून आले आणि सातारमध्ये त्यांचं पहिलं भाषण होतं, ते रमणलाल शहाने ऐकलं. आणि श्याम देशपांडे यांच्याबद्दलचं एक भाषण ऐकलं. आणि म्हणजे या वयातसुद्धा ज्ञानाकडं कसं गेलं पाहिजे यासाठी मी हा उल्लेख केला. एवढं श्रीपाद सबनीस म्हणजे एक धबधबा आहे. मला त्यांना भेटल्याशिवाय करमत नाही, मला त्यांना भेटलंच पाहिजे. आणि हा धबधबा लोकांना एक चांगल्या प्रकारे प्रबोधन देत आहे. श्रीपाद सबनीसांच्या भाषणापूर्वी 5-6 सत्कार पण या ठिकाणी करणार आहोत. सत्कारपेक्षा ज्ञानेश्वरी देऊ. आणि आपल्याला हेही सांगितलं पाहिजे की रमणलाल शाह ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून थांबलेले नाही, ते 10,000 प्रती वाटतात. 10,000 प्रती लोकांची नाव वाटत आहेत. आज सुद्धा प्रत्येकाला जाताना ज्ञानेश्वरीची ही प्रत घेऊन जायची आहे. आणि मुद्दाम हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. या ठिकाणी काही सत्कार होतात. एक म्हणजे संजय इनामदार सर यांचा सत्कार, यांना पुस्तक देऊन इथं स्टेजवर त्यांना बोलवलं. संजय इनामदार ते अतिशय जवळचे आहेत रमणलाल शहांचं. आणि एक लक्षात राहावं, काही आपण सादर करतो. यांच्या शुभहस्ते या ग्रंथाचं प्रकाशन झालं. ते परम आदरणीय सन्मित्र आणि अध्यात्माचा सारांश आणि प्रपंचाचा आदर्श ज्यांच्या रूपानं महाराष्ट्र अनुभवतो आहे असे आमचे स्नेही आदरणीय पी डी पाटील सर. सकाळच्या कोवळ्या किरणांच्या प्रकाशित संबंध ज्ञानात्मक अशा प्रकारच्या प्रकाशामध्ये संबंध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्वरूपाचं राजकारण समाजकारण आकलन करून त्यावरती सुंदर सत्यनिष्ठ विवेकनिष्ठ असं भाष्य करणारे सकाळ माध्यमाचे संपादक सन्माननीय विचारवंत श्रीराम पवार, या पुस्तकाचे लेखक आदरणीय रमणलालजी शहा, त्यांचे चिरंजीव नितीनजी, त्यांची नात नेहा शहा, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सन्मित्र श्री चिटणीस आणि सन्मित्र सुनील भाऊ महाजन. एक लोकमंगल आणि दुसरं आहे संवाद. ज्ञानेश्वरीच्या संवादाची वारशातली परंपरा जपणारे सुनील महाजन आणि जगाचं कल्याण व्हावं या संकल्पनेतलं लोकमंगलचं देवात जपणारे श्री चिटणीस, सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंदाची पेरणी करत असताना रमणलाल शहा तिच्या या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्यांनी हा जो योग पुणेकरांना मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. श्रोत्यामध्ये अनेक मान्यवर आहेत, पण परगावून आलेले आणि रोधो कर्व्यांच्या संबंध साहित्याला न्याय देणारे सन्माननीय अनंत देशमुख हे सर्व रसिकांचं एक प्रगल भाषा प्रकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा सन्मान सर्व रसिकांच्या सन्मानाच्या संदर्भात करून मी माझी भूमिका आपल्या संदर्भात मागू इच्छितो. रमणलाल शहा हे अगोदर तुकारामाकडे वळले, त्याही पूर्वी ते ज्योतिष्य तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्राला प्रसिद्ध आहेत. अनेक मान्यवर राजकीय नेते हे त्यांच्या भविष्याच्या वाणीवरती विश्वास ठेवून जीवन जगले, यशस्वी झाले. महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण ज्यांनी केलं, पचवलं आणि महाराष्ट्राला दिशा दिली असे अनेक नामवंत कर्तृत्वात संपन्न नावं ही रमणलाल शहांच्या कुंडलीच्या अभ्यासावरती आज आपल्याला विनम्र होताना आपण पाहतो, ऐकतो, अनुभवतो. माझा असा कधी योग आला नाही आणि तसा येणार पण मला वाटत नाही.
परंतु तरीही स्वकर्तृत्वाला प्रयत्नवादाच्या मर्यादा समजून घेण्याची इमानदारी माझ्यात आहे. काहीतरी माणसाच्या पलीकडे एक दिव्य शक्ती असावी. त्याला ज्योतिष म्हणून त्याच्या बाबतीमध्ये कोणी जर भाष्य करत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आणि त्यांचा तो दोघांचा प्रश्न आहे. पण याहीपेक्षा तुकारामाच्या संतत्वाला शरण गेलेले रमण शहा आणि तुकारामाच्या शिखराकडून संबंध वारकरी संतांच्या पायाभूत मांडणीकडे किंवा वारकरी संतांच्या अधिष्ठानाकडे म्हणजे ज्ञानेश्वराच्या ज्ञानवंत भूमिकेकडे, विवेकी भूमिकेकडे, संतत्वाच्या भूमिकेकडे समर्पित झालेले रमण शहा हा त्यांचा प्रवास अत्यंत अफलातून स्वरूपाचा आहे. एखाद्या 88 वर्षाच्या व्यक्तीनं कसं जगावं आणि किती जगावं याचा एक अत्यंत सुंदर आदर्श ज्ञानेश्वरीचं आकलन करणाऱ्या, मूल्यमापन करणाऱ्या रमणभाई शहांच्या या व्यक्तित्वाकडे पाहून आपल्याला त्याचा धडा घेता येऊ शकेल. या वयात ऐकण्याची क्षमता तितकीच पूर्ण अशा प्रकारच्या अंशानं सिद्ध झालेली, त्याचबरोबर वाचन, लेखन आणि मुख्यतः सर्वार्थानं प्रकृती, मानसिक आणि शारीरिक प्रकृती, पत्नीच्या मृत्यूनंतरसुद्धा दुःख किती कसं पचवावं याचा एक उत्तम आदर्श नमुना, आपल्याच कुटुंबावरती आणि संबंध समाजावरती कसं आणि किती प्रेम करावं या संदर्भातली रमणलाल शहांची भूमिका ही सर्वस्पर्शी अशा प्रकारची भूमिका असल्यामुळं त्यांच्या संबंध आयुष्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या मला वाटतात. त्यातल्या संत साहित्याचा त्यांचा व्यासंग, संतत्वामध्ये रममाण होण्याची त्यांची प्रवृत्ती आणि संतत्व पचवण्याची त्यांची क्षमता, मुळातच त्यांच्या जैन किंवा गुजराती परंपरेतल्या आईवडिलांच्या संस्कारातून त्यांच्यापर्यंत आलेली एक संबंध शिकवण आणि शिक्षकी पेशा सांभाळताना उपजत असणारा संबंध माणुसकीचा गहिवर जपणारे रमणलालभाई शहा हे संबंध संतांच्या सहवासात ज्यावेळेस वाणीनं किंवा लेखणीमधून ज्यावेळेस ते सिद्ध होऊ पाहतात, अभिव्यक्त होऊ पाहतात, त्यावेळेला ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ त्यांना प्रभावित करणं हे स्वाभाविक आहे. विनोबांच्या संदर्भातलं गीताईचं आणि ज्ञानेश्वरांचं त्यांचं जे योगदान आहे, अनुबंध आहे, तोही त्यांनी या ग्रंथामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरीचं अमृततत्व आणि ज्ञानेश्वरीची संजीवन शक्ती ही कोणत्या कशा संदर्भात आहे या बाबतीमध्ये अनेकांची वेगवेगळी मतं आहेत, वेगवेगळ्या भूमिका आहेत. पण ज्ञानेश्वरीचं कवित्व, ज्ञानेश्वरीतला कर्मसिद्धांत, ज्ञानेश्वरीतला ज्ञानयोग, ज्ञानेश्वरीतला योगमार्ग किंवा ज्ञानेश्वरीचं पसायदान आणि ज्ञानेश्वरीचा विश्वात्मक अशा प्रकारच्या अद्वैती तत्त्वज्ञानाचा संदेश, अशा विविध अंगाने अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून हजारो पुस्तकं आणि हजारो विद्वान ज्ञानेश्वराच्या आणि ज्ञानेश्वरीच्या उर्मीमध्ये संबंध रममाण झाले. या प्रेमामध्ये संबंधाने आपल्या चरणांगती स्वीकारली आणि ज्ञानेश्वराला वंदन, अभिवादन करून ती माणसं अजरामर होण्याचा प्रयत्न केले. अनेकांच्या आयुष्याचा अर्थ सिद्ध करण्याचा, त्यांना प्राप्त करून देण्याचं पुण्य ज्ञानेश्वराच्या लेखणीमध्ये निश्चितपणे अवतरलेलं आहे. त्याच परंपरेचा आजचा वारसा 21व्या शतकातला 2022चा वारसा म्हणजे या लेखणीतून सिद्ध झालेले हे पुस्तक आणि या पुस्तकाचे लेखक रमणलालभाई शहा. आणि म्हणूनच शहांच्या या पुस्तकातील काही संदर्भ मला प्रभावित करतात. गीता माऊली आणि माझी आणि मी तिचा बाळ म्हणणारे विनोबांच्या गीताईचा संबंध, प्रेम त्यांनी त्या ठिकाणी मांडू पाहतात. ज्ञानेश्वरी हा मराठीचा धर्मग्रंथ म्हणतात. मराठी संस्कृती ही एका जातीची, एका धर्माची नव्हे आणि ही व्यापक अशा प्रकारच्या मराठी संस्कृतीचं व्यापकपण, हे संबंध या ग्रंथाला धर्मग्रंथ म्हणतात. आणि हा धर्मग्रंथ म्हणजे हिंदू ग्रंथ नव्हे. त्यांची धर्माची आणि मराठी संस्कृतीची व्याख्या शहांच्या लेखणीतून अत्यंत व्यापक अशा प्रकारची आहे. ज्ञानाच्या लक्षणाचे संबंध जी काही भूमिका आहे त्याच्यावरचे असणारे अध्याय, ओव्या, 700 ओव्यांचा ग्रंथ आणि 16व्या अध्यायातला दैवी गुणाचा त्यांचा जो काही आविष्कार आहे, 6व्या अध्यायातले 34 श्लोक आणि त्यावर आधारलेल्या 250 ओव्यांचा हठयोग, या सर्व अर्थानं टेक्निकल, तांत्रिक, तात्विक बाजूनं ज्ञानेश्वरी सिद्ध करत असताना ज्ञानेश्वरांची भूमिका ही स्वानुभवातून आलेल्या ज्ञानात्मक अशा प्रकारच्या मांडणीमध्ये आहे. आधारभूत ग्रंथ गीता आहे. बोलणं मधलं जरा बंद करावं, मधलं बोलणं बंद करा.
ज्ञानेश्वरांचे आणि ज्ञानेश्वरीचे मराठी संस्कृतीवरती अनंत उपकार आहेत. हे त्यांचं समीक्षण आणि त्यांचं मूल्यमापन किंवा त्यांचा निष्कर्ष हा मला भावणारा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कोरडेपणा नाही, ती अत्यंत ललितरम्य अशा प्रकारची ललित कलाकृती आहे. हा त्यांचा निष्कर्ष कुठल्याही संस्कृतीच्या वाङ्मयाच्या साहित्याच्या अभ्यासकाला तो पटावा. त्याचबरोबर या संबंध ज्ञानेश्वरीमध्ये रसभाव आहे, दिव्यता आहे, भव्यता आहे, लावण्य आहे, नादमाधुर्य आहे. कवित्वाचे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे गुणधर्म पानापानावर विखुरलेल्या ज्ञानेश्वरीचा आदर्श रमणबाई शहाणे कवित्वाच्या अंगानं तपासला, काव्याच्या अंगानं आणि एकूण तत्त्वज्ञानाच्या अंगानं सुद्धा त्याने अनुभवलेला आहे. दुःखी मनाला अस्वस्थ करणारी आणि समाधान देणारी ज्ञानेश्वरी हा एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष आहे. जग अशांत आणि मन अशांत अशा दोन्हीही द्वंद्वात्मक अवस्थेमध्ये सापडलेलं तुमचं माझं नागरिकत्व आणि तुमचं माझं माणूसपण आणि मराठीचे नागरिक आणि महाराष्ट्राचे नागरिक म्हणूनही अस्वस्थ आहोत आणि देशाचे आणि विश्वाचे नागरिक म्हणून सुद्धा अस्वस्थ आहोत. आता या अस्वस्थ मनाला स्वस्थता आणि समाधान कसं मिळावं, कुठं मिळेल, तर त्यांच्या श्रद्धायुक्त डोळस भूमिकेतून, ज्ञानात्मक भूमिकेतून ज्ञानेश्वरीचा आदर्श रमणलाल भाईने आपल्यासमोर ठेवलेला आहे. या संबंध शंका आणि कुशंका प्रश्न या सर्वांचं निरसन करून श्रद्धा रुजवण्याचं काम ज्ञानेश्वरी करते आहे. अर्थात ज्ञानेश्वरी हा केवळ श्रद्धेचा विषय नाही, तो सत्याचाही विषय आहे. अर्थात सत्यावरती श्रद्धा ठेवण्याची गरज आहे. जीवनातलं सत्याचं महत्त्व कमी नाही, पण श्रद्धेचं मूल्यही कमी करण्याचं कारण नाही. आणि म्हणून श्रद्धा आणि सत्य या दोन्हींचं संवादी अशा प्रकारचं सामर्थ्य रमणलाल भाई या ठिकाणी मांडू पाहत आहेत. खलप्रवृत्ती ही माणसाच्या शरीरातली, मनातली आणि समाजातली, संस्कृतीमधली, विश्वातली, प्रांतातली, देशातली सर्व पातळीवरची सर्वार्थाची खलप्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती संपावी आणि त्या ठिकाणी सुख शांतता नांदावी. माणसाचं माणूसपण सुंदर चांदण्यामध्ये नाहून निघावं, सर्वार्थाचा आनंद प्रत्येक माणसाला मिळावा. हा जो मूलतः सांस्कृतिक ध्येयवाद आहे, तो भारताच्या संस्कृतीचा, भारताच्या मातीचा जो ध्येयवाद आहे, या माती आणि संस्कृतीच्या गाभ्याला ज्ञानेश्वर समांतर जाऊन भिडतात, ते पचवतात आणि गीतेच्या आधारे ज्ञानेश्वरीचा संबंध जन्माला घालून संबंध मराठी संस्कृतीसह भारतीय संस्कृतीला एक नवा आयाम, कारुण्याचा, दिलदारपणाचा, उदारपणाचा, मातृत्वाचा एक स्पर्श संस्कृतीला देण्यामध्ये ज्ञानेश्वरीचं योगदान हे निर्णायक आहे. आणि म्हणून आत्मबलाची प्रेरणा देणारं हे सामर्थ्य ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्ञानदेव हे योगी आहेत, हे ज्ञानी आहेत, संन्यासी आहेत, पण त्यांच्या संबंध अंतःकरणामध्ये माणसाचा संदर्भातला वात्सल्याचा जिव्हाळा आहे. आणि हे जो जिव्हाळा आहे तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या जिव्हाळ्याला रमणभाईंनी अत्यंत निर्णायक असं स्थान दिलेलं आहे. जी विद्वत्ता महत्त्वाची असेलही, तुमचं सामर्थ्य कुठल्याही संदर्भातलं असेलही, पण त्या माणसाच्या काळजामध्ये जर गहिवर नसेल माणसाचा, तर तो माणूस कोरडा आहे, काही कामाचा नाही. या अर्थानं ज्ञानेश्वराचं जे रूप आणि त्यांचं व्यक्तित्व प्रत्येक प्राणामध्ये, प्रत्येक ओळीमध्ये नाजूक, तरल, स्पंदनशील, संवेदनशील अशा प्रकारचं जे संतत्व कवित्वाच्या माध्यमातून जे उमटलं, जे रुजलं आणि जे तुमच्या माझ्यापर्यंत 700-800 वर्षानंतर पोचलं, त्याच्यातला गोडवा, त्याच्यातली तरलता, त्याच्यातली सूक्ष्म अशा प्रकारची भावनाशीलता ही रमणलाल भाईंनी अनेक ओव्यांचा आधार घेऊन सप्रमाण मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि सौंदर्यासक्त मन या ज्ञानेश्वरीतून त्यांनी प्रगट करण्याचं नाट्य त्याच्यावर अधोरेखित केलेलं आहे. ज्ञानेश्वरी ही किचकट असेल ही काही ठिकाणी, पण ती लालित्यपूर्ण आहे. ती सहृदय वाचकाला आणि सहृदय वाचकाच्या मनाला समाधान देणारी अशा प्रकारची ती आहे. स्थितप्रज्ञ आणि ज्ञानभक्त योगी अशा प्रकारची आणि सात्विक अशा प्रकारची वर्णनं या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये जी आलेली आहेत, त्याच्या संदर्भातलं त्यांचं विश्लेषण आणि त्यांचं निवेदन त्या संदर्भात आपण निश्चितपणे वाचलं पाहिजे. मूलतः लेखक रमणलाल भाईवरती मला आश्चर्य वाटतं, बहुतेक ते जैन समाजाचे आहेत, जैन आहेत. कुठलाही जगातला जैन माणूस आपापल्या धर्माचा, संस्थापकाचा प्रभाव स्वीकारतो, पचवतो आणि त्याच्या जपामध्ये आयुष्य काढत असतो. रमणलाल भाईच्या अनेक वेळच्या फोनच्या बोलण्यावरून मला कधीही महावीराचं नाव ऐकायला आलेलं नाही.
याचा अर्थ महावीर नोंद घेण्यासारखा महापुरुष नाही असं मी म्हणणार नाही. महापुरुष अहिंसावादी आहे. या अहिंसावादाचे संदर्भ ज्ञानेश्वराच्या व्यक्तित्वाशी आणि अंतरंगाशी जुळणारे आहेत. रमणलाल भाईवरती शंकराचा प्रभाव आहे, रमणलाल भाईवरती ज्ञानेश्वराचा प्रभाव आहे आणि आधुनिक काळातल्या महात्मा गांधीचा प्रभाव आहे. तीन काळातले हे दिग्गज अशा प्रकारचे तत्त्वज्ञ गांधी, ज्ञानेश्वर आणि शंकर यातली मूलतः जी अहिंसेची प्रेरणा आहे, मूलतः जो मानवतावादाचा कळवळ आहे, तो त्यांना अधिक प्रभावित करतो आहे. ते हिंदू समाजाला खुश करण्यासाठी गांधींचं किंवा ज्ञानेश्वराचं नाव घेत नाही. महावीराच्या तत्त्वज्ञानावरती हजारो ग्रंथ लावेत आणि सबंध जगाला शांततेचा संदेश देणारा, अहिंसेचा जप करणारा महावीर किती वंदनीय हे सांगता येऊ शकेल, सांगणं आवश्यक आहे सुद्धा. तरीही या धर्मामध्ये जन्म घेऊनसुद्धा, संस्कार पचवूनसुद्धा, संस्काराच्या पलीकडे जाऊन मराठी संस्कृतीचं आराध्य दैवत असणारं जे दैवत धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे, भौतिकसुद्धा आहे, ज्याचा संदर्भ आमच्या श्रीराम पवारांनी, ते मी फक्त राजकीय लिहितो म्हणता म्हणता आणि अध्यात्माचा फारसा संदर्भ नाही म्हणता म्हणता ते ज्ञानेश्वरीतलं राजकारण, ज्ञानेश्वरीतलं सत्याच्या संदर्भातलं राजकारण आणि समाजकारण श्रीराम पवारांच्या अत्यंत विश्लेषक अशा प्रकारच्या भूमिकेतून तुमच्या माझ्यापर्यंत पोचलेलं आहे. एखादी परिपक्व अशा प्रकारची प्रगल्भ चिंतनाची कर्तृत्व, लेखणीतलं कर्तृत्व, संपादक म्हणून झाले, एक स्वतंत्र अशा प्रकारच्या विचारवंत म्हणून सुद्धा ज्ञानेश्वरीचं आकलन करताना आपल्या भूमिकेचे संदर्भ स्वीकारून त्या भूमिकेला एक वेगळं परिमाण देत असताना ज्ञानेश्वरीचा वेगळ्या अंगानं अर्थ लावण्याची क्षमता श्रीराम पवारांच्या या भूमिकेतून पुढे आली. अर्थात त्याचं अधिष्ठान रमणलाल भाईचं हे पुस्तक आणि रमणलाल भाईचं अधिष्ठान ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचं अधिष्ठान गीता हे तत्त्वज्ञान आहे. मित्रहो, संबंध या ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये विचार करताना अनेक संदर्भ या ठिकाणी आलेले आहेत. ज्ञानेश्वरीचे विलोभनीय विशेष सांगता असताना रमणभाईंनी गणेश वंदनाला जे सुरुवातीला महत्त्व दिलेलं आहे त्या संदर्भातलं, त्याचबरोबर अहंकार नको आहे, जे मूळ आत्मरूप आहे ते किती महत्त्वाचं आहे, किती पवित्र आहे. ओम या शब्दाचं जे काही ब्रह्माचं जे प्रतीक आहे त्या संदर्भातलं त्यांचं विवेचन असेल किंवा अपार अशा प्रकारची करुणा आणि श्रोत्यांबद्दलची आत्मीयता, श्रोत्याचा आणि ज्ञानेश्वराचा संवाद हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा संवाद आहे. विद्वानानं कधीही विद्वान म्हणून स्वतःला मिळवून घेणं हे योग्य नाही. श्रोत्यांच्या रसिकतेला साद घालण्याची क्षमता ज्या विद्वानामध्ये किंवा ज्या वक्त्यात किंवा ज्या लेखकात नसते तो करंटा असतो. आणि म्हणून श्रोत्याचं महत्त्व जे ते ज्ञानेश्वरच मान्य करतात आणि त्यांचा म्हणून तर संवाद हा अर्थपूर्ण झाला. या संवादाच्या मूल्यात्मक अशा प्रकारच्या भागाकडे रमणलाल शहाची लेखणी तिकडे वळते आणि हा संवादावर ते भर देऊन त्याच्याबद्दलची आत्मीयता ते व्यक्त करत आहेत. मराठी भाषेचा अभिमान ज्ञानेश्वराच्या ओळीमध्ये आपल्याला दिसतो आहे. अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी भाषा ही किती अभिजात आहे, किती सुंदर आहे, किती प्रत्येकाली आहे, किती समाधानकारक आहे, याचे अनेक पुरावे ज्ञानेश्वरी देतात आणि त्याच्यावरती बोट ठेवण्याचं, अधोरेखित करण्याचं काम रमणभाई शहा पण करतात. काव्यात्म रसवत्ता आणि परातत्व स्पर्श हे दोन गोष्टींचं त्या संबंध एक काल्पनिक आणि त्या एक वास्तवातलं तत्त्वज्ञानात्मक अशा प्रकारचं पुण्याई या ठिकाणी ते पाहू इच्छित आहेत. मराठी नगरीमध्ये ब्रह्मवेदेचा सुकाळ करण्याची ज्ञानेश्वराची मनीषा यालाही ते अधोरेखित करतात. त्यामुळे 18 पगड जातीचा जो काही त्यावेळेचा जो काही भाग आहे, वास्तव आहे, त्या सगळ्यांपर्यंत अमृताचे कण पोचवण्याची एक लोकशाही, सांस्कृतिक लोकशाहीची भूमिका ज्ञानेश्वरांनी स्वीकारलेली आहे. आज राजकीय लोकशाहीचा बेंडबाज्या वाजलेल्या कालखंडामध्ये जी काही कागदावरती राजकीय आपली लोकशाही शिल्लक आहे ती राजकीय स्वरूपाची आहे. एक मत आणि एक माणूस एवढंच आहे. पण हिचं पूर्वज लोकशाही कोणती? आजची फुले शाहू आंबेडकरांची समता आहे. पण या पूर्ण समतेची, परिवर्तनवादी प्रवाहातल्या समतेच्या संबंध गाभ्याची पूर्वज समता कोण? या समतीची आजी कोण आहे? आजोबा कोण आहे? तर ते ज्ञानेश्वरकालीन संत काळातली समता आहे. ती समता पूर्ण अशा प्रकारची नाही. आणि मला फार महत्त्वाचं या गोष्टीचं वाटतं की आंबेडकरी प्रवाहामध्ये, मार्क्सवादी प्रवाहामध्ये ज्ञानेश्वरासह सर्व संत मोडीत काढले गेलेले आहेत. आणि राजवाड्यांनी सुद्धा हिंदू धर्माचा अभिमान बाळगताना, रामदासाचं संतत्व पुढे आणताना हे टाळकोटे म्हणून त्यांनी संबंध वारकरी संतांवर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. अशा ह्या कालखंडामध्ये संबंध संत साहित्यच आउटडेटेड झालं आहे का, अशा प्रकारचे प्रश्न विचारणाऱ्या कालखंडामध्ये
संबंध सर्व जगाचा नकाशा अशांततेचा अनुभव घेत असताना आणि तुमचं माझं मन ही अनेक प्रश्नांनी, खरे प्रश्न, खोटे प्रश्न, व्याज प्रश्न, वास्तवातले प्रश्न, अवास्तवातले प्रश्न, कल्पनेतले प्रश्न आणि अत्यंत भीषण प्रश्न, भयानक प्रश्न, विकृत प्रश्न किंवा नसलेलेच प्रश्न, अशा सर्व प्रश्नांची मालिका तुमच्या माझ्या मनामध्ये रुंजी घालत असताना आणि आपलं मन संबंध विषिन्न करत उद्ध्वस्त करत असताना ज्ञानेश्वरीचा संबंध हा खंडावा, ज्ञानेश्वरीच्या विचाराचा संबंध हा काही मेवा आहे, जो काही त्याच्यातला ठेवा आहे, तो तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याची त्यांची जी तळमळ आहे ती मला अत्यंत महत्त्वाची वाटते. मला मान्य आहे की संत साहित्य असेल, गीतेचं तत्त्वज्ञान जे अद्वैती वेदांताचं आहे ते अत्यंत किचकट आहे आणि कर्माची फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा, हे जर आज कोणीही सगळ्या पक्षांनी एकत्र सांगितलं, सगळ्या महापुरुषांनी एकत्र येऊन सांगितलं तरी आपल्याला तो प्रश्न सोडवता येईल का याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण तरीही युद्धक्षेत्रामध्ये ज्यांनी संबंध जमलिंग झालेल्या द्वंद्वात्मक प्रश्न निर्माण झालेला, ज्याच्या मनामध्ये हॅम्लेट निर्माण झालेला असा अर्जुनसुद्धा शांत करण्याचं सामर्थ्य कृष्णाच्या उपदेशामध्ये आहे. लढाई तर आवश्यकच आहे. श्रीराम पवारांचं एक संबंध जे मांडणीतलं सूत्र मला अधोरेखित करणं मला महत्त्वाचं वाटतं. ज्ञानेश्वरीमध्ये भौतिकता आहे, गीतेमध्ये अध्यात्म जसं आहे तसं भौतिकता आहे आणि ही भौतिकता प्राधान्यानं अर्जुन आणि कृष्णाच्या संवादामध्ये दिसते. लढाई ही काही पारमार्थिक नाही आहे, लढाई काही भक्ती मार्गाची नाही आहे, ते सुद्धा कर्तव्यच आहे, ते सुद्धा ब्रह्मकर्तव्यच आहे, ब्रह्म्याच्या पातळीवरचं ते कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रत्येक माणसानं केलं पाहिजे असा आग्रह, अशा प्रकारची भूमिका ज्ञानेश्वराची आहे. त्या भूमिकेला अधोरेखित करत असताना प्रत्येक माणसातला त्या वेळेचा अर्जुन एकदा तरी 10 वेळा तरी 100 वेळा तरी अर्जुन होतो की नाही, काहीचा अर्जुन संपतच नाही मरेपर्यंत, अशाही अर्जुनासाठी किंवा क्षणिक झालेल्या अर्जुनाच्या द्विधा मनस्थितीला एक दिलासा देण्यासाठी ज्ञानेश्वरीचा उतारा हा निश्चितपणे मला महत्त्वाचा वाटतो आहे. आणि म्हणूनच या पातळीवरती कृष्णार्जुन प्रेमाचा जो काही संबंध आहे आणि जो संवादी अशा प्रकारचा दुवा आहे तो ज्ञानेश्वरीतला सगळ्यात महत्त्वाचा आहे. जे कृष्णाशी आणि संबंध अर्जुनाशी एकरूप होणं, एकरूप झालेले ज्ञानेश्वर, जे ज्ञानेश्वराचं सोपं काम होतं ते त्यांच्यासमोर थेट भगवद्गीतेतून कृष्ण आणि अर्जुन होते. रमणलाल बाईसमोर आव्हान आहे, त्याला कृष्ण अर्जुनालाही आकलन करायचं आहे, त्याला गीतेलाही आकलन करायचं आहे आणि त्यांना ज्ञानेश्वरालाही आकलन करायचं आहे. ज्ञानेश्वराच्या माध्यमातून कृष्ण आणि अर्जुनाच्या अवाढव्य अशा प्रकारच्या भव्यदिव्य व्यक्तित्वाला साध घालण्याची भूमिका ही साधी भूमिका नाही. आणि म्हणून या ज्ञानेश्वरीतल्या त्यांच्या पुस्तकातले ज्ञानेश्वराचं व्यक्तित्व तर त्यांनी चितारलंच, एक रुजू, नाजूक, अत्यंत सोजवळ, सात्विक अशा प्रकारचं भूमिकेतलं कर्तृत्व ज्ञानेश्वराच्या संदर्भात त्यांनी आकलन केलेलं आहे. ते आकलन करण्यासाठी लेखकाची मानसिकतासुद्धा सात्विक संस्कारातली असली पाहिजे. एखादा दुष्ट माणूस, एखादा व्यसनी माणूस, एखादा नालायक माणूस ज्ञानेश्वराचं रुजू, नाजूक आणि अत्यंत बहुआयामी व्यापक कर्तृत्व तो पेरू शकणार नाही. आणि म्हणून अनेक माणसं लेखणीचे बहादर आहेत पण ज्ञानेश्वराच्या नादी लागू शकत नाहीत, ती पात्रता त्यांच्याकडे नसते. आणि म्हणून तर शहांचं वैशिष्ट्य हे समजून घेताना त्यांनी कृष्ण आणि अर्जुन तर समजून घेतले, त्याचबरोबर संजय आणि धृतराष्ट्र, एक आंधळा आहे, दुसरा डोळस आहे, त्या दोघांचाही संवाद, कृष्णार्जुन संवादामध्ये धृतराष्ट्र आणि संबंध संजयचा संवाद आणि त्यांचं व्यक्तिमत्व थोडं बाजूला पडतं, दुर्लक्षित होतं. पण रमण महिषांनी त्यालाही अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो अनेक प्रश्न विचारतोय रणांगणामध्ये. तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे? हे काल्पनिक जरी ते संबंध चित्र असलं तर हे रणांगण तुमच्या माझ्या जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये, प्रांताच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारण समाजकारणामध्ये आणि विश्वाच्या नकाशामध्ये राजकारण चालू असतं. रणांगण हे संपत नाही, जीवन म्हणजेच रणांगण आहे. आता हे लढायचं कसं, कोणी कोणती भूमिका घेऊन आणि त्या लढाईमध्ये यश कसं मिळवायचं, ते भौतिकवादी असेल, ते आध्यात्मिक असेल, तुम्ही कुठल्याही अभ्यासाच्या मार्गानं जा, पण लढाई जिंकावी लागते. अध्यात्माला सुद्धा भाकरीचा आधार, भाकरी खाऊनच भजन पूजन करता येईल. तुकारामाची बायको ज्ञानेश्वराचे आईवडील चुलीवर भाकरी थापत होते, ज्ञानेश्वरी भाकरी खात होते. आणि भाकरी तवा आणि फार सुंदर उदाहरण दिलं की ज्ञानेश्वराच्या स्वतंत्र ज्ञानेश्वरीमध्ये पतिव्रतीची उदाहरणं आहेत, नीतिमत्तेची उदाहरणं आहेत. ती नीतिमत्ता आध्यात्मिक पातळीवरची नाही, ती भौतिक पातळीवरची प्रापंचिक अशा प्रकारची नीतिमत्ता आहे. निष्ठेचं मूल्य आणि महत्त्व अविवाहित ज्ञानेश्वर 21 वर्षाच्या अगोदर जाणतात.
असा हा चमत्कार फार मोठ्या प्रकारचा आहे. आणि म्हणून हे दोन ओठ आणि त्यातून निघणारा शब्द त्या संबंध ज्ञानेश्वरीतला अशा प्रकारचा दृष्टांत आहे. 2 पायाचं चालणं हे जसं आहे एक आहे, दोघांमध्ये एक आहे, तसं कृष्ण आणि अर्जुन हे 2 दिसतात पण ते मुळात एकच आहे. अशा प्रकारची भूमिका ज्ञानेश्वर ज्यावेळेस घेतात आणि ती पचवण्याचं काम ज्यावेळेस रमणभाई शहा करतात, त्यावेळेला माझं हे सांगणं आहे की आपण दोघं 2 नसून आपण एक आहोत. हा कृष्णाचा निर्वाळा आहे. आणि अर्जुनाने सतत प्रश्न विचारावेत आणि त्याला बोलतं करावं असं कृष्णालाही वाटतं. आणि म्हणून ज्ञानी शिष्य, खरं तर माझ्या दृष्टीनं भगवद्गीतेमध्ये कृष्ण हा नायक आहे, पण रमणलाल शहाच्या ज्ञानेश्वरीच्या भाष्यामध्ये अर्जुन हाच नायक आहे. आणि कृष्णाकडे दुय्यम अशा प्रकारची भूमिका आहे. कारण अर्जुनाचं महत्त्व प्रपंचामध्ये अडकलेला अशा प्रकारचा द्विधा मनस्थितला अर्जुन शांत करून घेण्यामध्ये कृष्णाचं योगदान निर्णायक असलं तरीसुद्धा कृष्णाला बोलतं करणं, त्याला अध्यात्माच्या भूमिकेतून परमार्थाची आणि प्रपंचाची उकल करायला लावणं ही अत्यंत महत्त्वाची बाब त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ज्ञान ऐकण्यासाठी पात्रतेची शिष्य लागतात आणि ती पात्रता अर्जुनानं सिद्ध केलेली आहे. आज शिष्यच पात्रतेचे मिळत नाही. कृष्ण भाग्यवान आहे की अर्जुनासारखा त्याला ज्ञानी शिष्य, जिज्ञासू शिष्य त्यांना मिळाला आणि म्हणून ते एवढं मोठं तत्त्वज्ञान त्यांना ते सांगू शकलेले आहे. मित्रहो, कृष्ण आणि अर्जुनाच्या संबंध त्यांच्या एकरूपतेचं आणि त्यांच्या नात्याचं अनुबंधांचं वर्णन करताना एक संदर्भ आला आहे. गीतेचं दूध हे संबंध वासराला मिळालेलं आहे अशा प्रकारची भूमिका रमणभाई शहा या ठिकाणी घेतात. आणि मग या संबंध ज्ञानेश्वरीच्या आणि त्याच्यामधला अर्जुनाचा कल्पनाविलास, भावनाविलास जो आहे तो मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. की जी व्यक्तिचित्र आहे ती 500-700 वर्षापूर्वीची व्यक्तिचित्र आहे. ती 700 वर्षाचा पडदा फाडून आज पेरणं, पचवणं आणि ती अभिव्यक्त करणं, याला लेखनशैली पाहिजे, मानसिक एकरूपता पाहिजे आणि त्या लेखनशैलीमधलं लालित्य आणि तत्त्वज्ञान पचवण्याची क्षमता ही त्या ठिकाणी पाहिजे आहे. अर्जुन हा कृष्ण आणि अर्जुनाचा प्रेमसागर त्याला संबंध इथे हलवला आहे, त्यांनी या ठिकाणी ढवळलेला आहे. आणि म्हणून तर प्रेमाच्या धाग्याने ज्ञानेश्वरीचं वस्त्र हे विणलं गेलं आहे. इतकी सुंदर लालित्यपूर्ण अशा प्रकारची भूमिका आणि भाषा या ठिकाणी घेताना ते दिसत आहेत. मित्र, कर्माण्यव अधिकारस्य मा फलेषु कदाचन अशा प्रकारची संस्कृत वचनं असतील किंवा चातुर्वर्ण्यम मया सृष्टी गुणकर्मशः विभागशः, अत्यंत सगळा भारताचा समाजकारण आणि राजकारण जातीव्यवस्थेच्या संदर्भात सुरू आहे. पण वर्णव्यवस्थेचं समर्थन जे आहे भगवद्गीतेतलं किंवा मूळ वेदातलं, ते जातीच्या जन्मजातपणावर नाही, गुणावर आणि कर्मावर आधारलेलं आहे. त्या संबंध सिद्धांताची निर्मिती जी वेदापासून गीतेपर्यंत आणि गीतेपासून ज्ञानेश्वरापर्यंत येऊन पोहोचते, त्याचं विकृतीकरण प्रत्यक्षामध्ये झालेलं आहे. रमणभाई शहा आजच्या काळातले अभ्यासक आहेत, त्यांना हे जाणवतं, त्यांना ही जातीव्यवस्था मान्य होऊ शकत नाही. आणि म्हणून तर अनेक जाती धर्माचे पुढारी, अनेक जाती धर्माचे त्यांचे शिष्य आणि सहकारी या सर्वांवर ते समान भूमिकेतून प्रेम करतात. पण मूळ जातीचा प्रश्न हा जन्मावर आहे. आणि मुळातलं गीतेमधलं आणि ज्ञानेश्वरीतलं तत्त्वज्ञान जे वर्णव्यवस्थेचं समर्थन आहे ते मात्र गुणकर्मश आहे, ज्याचं समर्थन समाज परिवर्तनाच्या क्षेत्रातले साहू महाराज करतात. आर्य समाज दयानंद करतो, गांधीतला महात्मा त्या वर्णव्यवस्थेचं समर्थन करतात. पण त्याची मूळतः जी गोम आहे ती जन्मावर आधारलेली ही व्यवस्था नसून ती कर्मावर आधारलेली असल्यामुळं हा संदर्भ त्या ठिकाणी येतो आहे. मित्र, गुरु आणि संतांचा संदर्भ आहे. स्थित्यप्रज्ञ लक्षणं दिलेली आहेत. विवेकवादाचा प्रचार आणि तिथल्या संबंधीची भूमिका त्याच्यावरही भाष्य करण्यात आलेलं आहे. कुटुंब जीवन, व्यक्तित्व, समकालीन संत, मग नामदेवापासून तुकाराम एकनाथापासून जनाबाईपर्यंतच्या संतांच्या भूमिकेतून ज्ञानेश्वराचं माऊलीपण हेही पाहण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करताना दिसत आहे. त्याचबरोबर आजची गरज काय ज्ञानेश्वरीची याही संदर्भात ते त्यांचं भाष्य अत्यंत मार्मिक आहे, ते उपयुक्त आहे, ते मुळातून वाचलं पाहिजे. एकत्री ओवी अनुभवावी हा केवळ वाक्यप्रचार नाही आहे, तो अनुभूतीचा भाग आहे. तो अनुभवल्यानंतर काय प्रकाश पडतो अंतःकरणामध्ये, किती ज्ञानात्मक अशा प्रकारच्या उर्मी जाग्या होतात, किती संकुचितपणाची जळमटं निघून जातात, मन किती व्यापक होतं. या अर्थानं ती भूमिका मला महत्त्वाची वाटते. ज्ञानदेवाच्या संदर्भातलं जे काही जो दीप आहे तो अंतर्बाह्य प्रकाशमान करणार आहे. आणि म्हणून ज्ञानाची ज्योत ही विवेकाची ज्योत आहे. तो विवेका नुसता ज्ञानी माणूस उपयोगाचा नाही.
ज्ञानाला विवेकाची जोड पाहिजे आहे आणि कर्म करताना ते निस्वार्थतेची अपेक्षा फळाची न करता ते कर्म करणं हे कठीण असलं तरी यामध्ये सुख आहे. माझ्या अभ्यासानुसार जगाच्या फिलॉसॉफीमध्ये, जगाच्या तत्त्वज्ञानात्मक दार्शनिक परंपरेमध्ये फळाची अपेक्षा न करता कर्म करा म्हणणारा केवळ गीतेचा उपदेश आणि तत्त्वज्ञान, अद्वैती तत्त्वज्ञानातली एकात्मता मला कुठल्याही तत्त्वज्ञानात दुसरीकडे दिसत नाही. त्याचे पडसाद मार्क्सवादात पाहता येतात, त्याचे पडसाद आंबेडकरवादात पाहता येतात, त्याचे पडसाद पाश्चात्यांच्या ख्रिश्चनिटीमध्ये, इस्लामच्या काही संदर्भामध्ये आपल्याला शोधता येतात. पण मुळातला हा जो काही समतेचा, मानवतेचा कळवळा या सत्यनिष्ठ भूमिकेतून संत मांडत आलेले आहेत, त्यांना प्रत्यक्षातल्या काही मर्यादा नक्की पडल्या आणि त्या मर्यादांचा भान आमच्या शहासरांना निश्चित आहे. आणि त्याचबरोबर ते म्हणतात की या पंढरीच्या वाळवंटामध्ये, कोरड्या वाळवंटामध्ये सगळी समता होती, सगळे संत एकत्र येत होते, पण विठ्ठलाच्या पायाजवळ मात्र सर्व जातीचे संत जाऊन पोचू शकत नव्हते. याची जाणीव शहाबाईंना आहे आणि ते जायला पाहिजे होतं असं म्हणतात. परंतु ज्ञानेश्वराच्या भूमिकेला मर्यादा आहे. जे बसवेश्वर 12व्या शतकात करू शकले, आंतरजाती विवाह लावू शकले, तशा प्रकारची सामाजिक क्रांती, रक्तरंजित क्रांती ज्ञानेश्वरांना करायची नाही. ज्ञानेश्वराच्या आईवडिलांनाच ब्राह्मण परंपरेनं संन्यासाची मुलं म्हणून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडलेला आहे. एका अर्थानं त्यावेळेच्या संस्कृतीच्या कैवाऱ्यांनी ज्ञानेश्वराच्या आईवडिलांचा सांस्कृतिक खून केलेला आहे, प्रत्यक्षातला खून झालेला आहे. आणि मग अशा प्रकारचे दुःख पचवलेलं हे संबंध भावंड, मुंज ब्राह्मणाची मुलं असून मुंज होत नाही आणि मुंज झाल्याशिवाय ब्राह्मण ठरत नाही. तरीही ज्ञानेश्वरांनी आपलं संतत्व कुठेही उणावले नाही. सगळं सोचलं, सोचणे मनामध्येच संतत्व आहे, भोगलेपणामध्येच सर्व शहाणपण आहे. हे भोगलेपणातलं शहाणपण सिद्ध करून संबंध जगाकडे प्रेमानं पाहणं आणि जगाच्या संबंध शांततेचा विचार करणं, विश्वात्मक देवाला विनंती करून संबंध सगळ्यांचं दुःख दूर करण्याची भूमिका पसायदानामध्ये घेणारे ज्ञानेश्वर हे सर्व अर्थानं, सर्व काळी, सर्व समाजासाठी, विश्वाच्या कानाकोपऱ्यामधल्या सर्व माणसांच्या सर्वार्थाच्या मुक्तीसाठी हा एक महत्त्वाचा निर्णायक मानदंड आहे. आणि म्हणून व्यक्तिवाद म्हणून नव्हे, जातीपातीच्या आजकालच्या राजकारणामध्ये विद्वान कमी नाही, राजकारणी कमी नाही. ज्ञानेश्वर ब्राह्मण आणि तुकाराम मराठा म्हणून या दोन जातीची खुंटी मारून दोघांमध्ये फूट पाडण्याचा आणि आता ज्ञानबा तुकाराम म्हणू नका, आता तुम्ही नामदेव तुकाराम म्हणा म्हणून वारकऱ्यांना सांगणारे अत्यंत करंटे विद्वान महाराष्ट्रात आहेत. त्याची लाज वाटते. परंतु वारकरी मात्र तो शहाणा आहे, तो धोतर नेसतो, तो पगडी घालतो, काय तो फेटा बांधतो, पण बुद्धीनं अंतःकरण त्याचं शहाणा आहे. आणि मग ज्ञानेश्वरांनी तुकारामामध्ये तो फूट पाडू देत नाही. विषयाची पेरणी विद्वान करत असतात. अशा प्रकारच्या विषयाची बाधा सर्वसामान्य भक्ती मार्गातल्या सामान्य माणसाच्या अंतःकरणाला ती स्पर्श करत नसते. याचं उदाहरण म्हणजे 700 वर्षापासून 7 ते 10 कोटी लोकांपर्यंत वारकरी, सर्व धर्माचे वारकरी, मुसलमान ख्रिश्चनापासून दलित आणि तुमच्या सगळ्या भक्त्या विमुक्तापासून ब्राह्मण धनगरापर्यंतचे वारकरी विठ्ठलाशी शरण जातात आणि ज्ञानबा तुकारामचा जय जयकार करतात. या पाठीमागे ज्ञानेश्वराचं सोचलेपण आहे, ज्ञानेश्वराचं भोगलेपण आहे. जिवंतपणी समाधी घेणं ही साधी गोष्ट आहे का? समाधी काही व्यक्तिगत मुक्तीसाठी घेतली का? जो संबंध लोकालागी काय मोहरे लावावे असे म्हणणारा ज्ञानेश्वर, अवघाचा संसार सुखाचा खरी म्हणणारी संत संबंध वाणी आणि विश्वात्मक देवाला प्रार्थना करताना संबंध जगाचं भलं व्हावं, त्यामध्ये ख्रिश्चन धर्माच्या लोकांचं, मुसलमान धर्माच्या लोकांचं, सगळ्यांचं भलं व्हावं. कारण त्याचा स्वधर्म हा हिंदू धर्म नव्हे, स्वधर्म हा कर्तव्याचा धर्म आहे, माणुसकीचा धर्म आहे, मानवतेचा धर्म आहे. आणि म्हणून मानवतेचे संदर्भ ज्या ज्या ठिकाणी आहेत ते सर्व गोंधळून त्या एकत्र बेरजेमध्ये आणून स्वधर्म, या स्वधर्माच्या विविध अशा प्रकारच्या कर्तव्याच्या भूमिकेतून सर्वांचं भलं व्हावं, दुरितांचं तिबीर जावं, अशा प्रकारची उदात्त अशा प्रकारची मागणी तो विश्वात्मक देवाकडे करतोय. हिंदूतल्या 33 कोटी देवांचा उल्लेख ज्ञानेश्वर करत नाही. त्यांचा देव विश्वात्मक आहे. युनोचा जाहीरनामा विश्वात्मक आहे. भारतीय संविधानाची संबंध मालिका मूल्यात्मकता ही या संबंध मालिकेला, मूल्यात्मकतेला संवादी आहे. कितीही मानवतावाद आहे. युनोच्या जाहीरनाम्यामध्येही मानवतावाद आहे आणि ज्ञानेश्वराच्या पसायदानामध्येही संबंध मानवतावाद आहे. तो मानवतावाद 700 वर्षापूर्वीचा आहे. युनोचा जाहीरनाम्यातला मानवता 200-300 वर्षातला आहे आणि आपला संबंध संविधानातला मानवतावाद हा आता 70 वर्षापूर्वीचा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वराचं हे
अत्यंत दार्शनिक रूप, व्यापक अशा प्रकारचं कल्याणकारी रूप आणि त्यांची संबंध भूमिका ही विश्वात्मक धर्माची, विश्वात्मक माणसाची, विश्वात्मक रचनेची आणि विश्वात्मक नागरिकत्वाचं मूळ सांगणारी आहे. हे मानवतेचं विश्वात्मक अधिष्ठान ज्यावेळेस तुमच्या माझ्या मराठी मातीतला संत सांगतो आणि या संतांच्या संतत्वाशी आजच्या पिढीतला तुमचा आमच्या आजोबाच्या संबंध वयातले रमणलाल शाह एकरूप होतात, त्यावेळेला पी डी पाटील सरांनी विठोबाच्या पायाला मारलेली मिठी आणि ज्ञानेश्वराच्या प्रत्येक ओवीला कवटाळून संबंध ज्ञानेश्वराचा जय जयकार करणारी आमच्या रमणलाल शहाची लेखणी ही वंदनीय ठरते. अशा वंदनीय अशा प्रकारच्या या ग्रंथाला मी अभिवादन करतो. तुमच्या रसिकतेला हे मी वंदन करतो आणि माझं भाषण संपवतो. अतिशय सुंदर या ठिकाणी विवेचन केलं, पण एक महत्त्वाचं सांगितलं.